महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। लाडकी बहीण योजनेसंदर्भात तात्काळ निर्णय घेण्यात आला आहे। बघा, अतिशय महत्त्वाचा निर्णय, महत्त्वाचे अपडेट्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळते तिसरा हप्ता तारीख जाहीर झाली आहे। तिसरा हप्त्याची जी काही तारीख आहे ती आलेली आहे, जाहीर झाली आहे। त्या तारखेची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आत्ताची माहिती संपूर्ण आलेली आहे। त्यासोबतच पुढे बघा, बहिणींना सणांचं मोठं गिफ्ट देखील सरकार देण्याच्या तयारीमध्ये आहे। काय मोठं गिफ्ट असणार आहे? एकाच वेळी तुम्हाला जी रक्कम आहे ती वाढवून देण्यात येणार आहे, त्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे। आता ही रक्कम किती मिळेल? सर्व बहिणींसाठी तुम्ही या ठिकाणी अपेक्षा केली नसेल इतकी रक्कम तुम्हाला एकाच वेळी मिळणार आहे। सणांचं ते गिफ्ट तुम्हाला दिलं जाणार आहे, त्याची माहिती देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। पुढे बघा, बैठकीत निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी होणार आहे। काय निर्णय बैठकीत होणार आहे त्याची देखील माहिती पाहणार आहोत। त्यासोबतच पुढे बघा, बँक KYC संदर्भाचा जो काही मोठा निर्णय आहे तो देखील या ठिकाणी घेण्यात आला आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वात अगोदर सर्वांना विनंती करतो, सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या। लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात। सर्व माता भगिनींनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करायचा आहे। आता तात्काळ निर्णय झालेला आहे। तिसऱ्या हप्त्याची जी काही तारीख आहे ती जाहीर झाली आहे। बहिणींना सणांचं मोठं गिफ्ट मिळणार आहे। काय संपूर्ण माहिती ती आपण एक एक करून या ठिकाणी पाहूया। तर एक एक करून वेगवेगळे अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सर्वात अगोदर तिसरा हप्ता तारीख जाहीर, याची जी काही महत्त्वाची माहिती आहे, बहिणींना उत्सुकता लागलेली आहे। तिसरा हप्ता कधी मिळेल, ती तारीख काय आहे, तीच तारीख आपण या ठिकाणी पाहूया। लगेच व्हिडिओला सुरुवात करतोय। तर बघा, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आलेलो, संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो, कुठलीही खोटी माहिती नसते। तर बघा, पुरावा तुमच्यासमोर आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला यश मिळाले आहे। तसेच 30 सप्टेंबरपर्यंत 3 कोटी बहिणी या योजनेचा लाभ घेतील असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला। आतापर्यंत 1,60,00,000 बहिणींना पैसे जे ते मिळालेले आहेत। ज्यांनी उशिरा अर्ज केला त्यांना एकत्रित 4,500 रुपये मिळतील असे त्यांनी यावेळी सांगितले। तर पाहू शकता बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे चिरंजीव यांनी स्वतः माहिती दिलेली आहे की 30 सप्टेंबरपर्यंत 3 कोटी बहिणींना जो काही योजनेचा लाभ आहे तो मिळणार आहे, लाभ घेतला जाईल, दिला जाईल असे या ठिकाणी त्यांनी विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला आहे। त्यासोबतच आतापर्यंत 1,60,00,000 बहिणींना हे जे काही पैसे ते वितरित करण्यात आले होते। तुम्हाला देखील पैसे मिळाले आहेत का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। 3,000 रुपये ज्या महिलांना मिळाले असतील त्यांनी 3,000 रुपये लिहून पाठवायचे। ज्यांना 1ही रुपया मिळाला नाही त्यांनी 0 रुपये लिहून पाठवायचे। ठीक आहे। आता बघा, या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळते, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांनी ह्या ठिकाणी 30 सप्टेंबरपर्यंत 3 कोटी बहिणींना या योजनेचा जो काही लाभ आहे तो होईल असे त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे। ठीक आहे। परंतु जर आपण या ठिकाणी पाहिलं 30 सप्टेंबरपर्यंत म्हणजे काय, तर 30 सप्टेंबरपर्यंत सर्व बहिणींना पैसे वाटप केले जातील। हा महिना 30 सप्टेंबरचा आहे। आता जर तुम्ही पाहिलं तर आज 21 तारीख आहे। आजपासून 9 दिवस 9 दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे हे जमा होणारच आहेत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील या संदर्भाचा विश्वास व्यक्त केला आहे। त्यासोबतच अजून एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला दाखवतो। अजून एक महत्त्वाची जी काही तारीखे संदर्भाची जी काही ट्रिक आहे ती तुम्हाला दाखवतो या ठिकाणी। बघा, पुढची आणि अतिशय महत्त्वाचे अपडेट विथ प्रूफ तुम्हाला दाखवतोय। पुरावा तुमच्या समोर आहे, पाहू शकता। कुठली खोटी माहिती नसते, पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती मी देत असतो। बघा, असेंब्ली इलेक्शन, बघा विधानसभेची निवडणूक जी आहे ती महाराष्ट्रात लागू होणार आहे। विधानसभेच्या तयारीला लागा। केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा जाहीर, या 2 तारखा आहेत महत्त्वाच्या। बघा, महाराष्ट्राचा जो काही दौरा आहे तो केंद्रीय निवडणूक आयोग करणार आहे। या 2 तारखा महत्त्वाच्या आहेत। कोणत्या 2 तारखा आहेत? त्या तारखांच्या आधीच तुम्हाला या ठिकाणी पैसे जे आहेत ते पाठवले जातील, कारण आचारसंहिता जी आहे महाराष्ट्रात ती केव्हाही लागू शकते। त्यामुळे तुमचे जे काही पैसे आहेत ते कुठल्याही अडचणीत अडकू नयेत म्हणून तुम्हाला पैसे जे आहेत ते लवकरच वाटप केले जातील। आता बघा, त्या संदर्भाच्या तारखा काय ते देखील मी तुम्हाला दाखवतोय। संपूर्ण माहिती विथ प्रूफ असते, कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती आपण देत नाही। बघा, संपूर्ण माहिती काय, महाराष्ट्र, बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्चित झाला असून, बघा जवळपास हा जो काही कार्यक्रम आहे तो निश्चित झालेला आहे अशी देखील माहिती आहे। असून येत्या 27 आणि 28 सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्र दौरा करणार आहे। 27 आणि 28 सप्टेंबरला, बघा 27 आणि 28 सप्टेंबरला निवडणूक आयोगाची टीम जी आहे ती महाराष्ट्र दौरा करणार आहे। त्यामुळे हे जे काही पैसे आहेत ते तुमच्या 27 तारखेच्या अगोदरच तुमच्या अकाउंटला जमा केले जाऊ शकतात। ठीक आहे।
त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा, केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून या बैठकीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. बघा, ही जी काही जर आपण पाहिलं तर ही जी काही बैठक आहे, या बैठकीनंतरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. एक वेळ जर आपण पाहिलं तर केंद्रीय निवडणूक आयोगाची त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली जाईल, त्यामध्ये संपूर्ण कार्यक्रम जाहीर होईल, त्या दिवसांपासून आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे हे जी काही आचारसंहिता आहे ती लागण्याच्या अगोदरच तुमचा जो काही निधी आहे तो सरकार वाटप करणार आहे. आपण पाहिलेला आहे, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चेकवर सहीसुद्धा केलेली आहे. तो जो काही चेक आहे तो त्या ठिकाणी आता विभागाला पाठवला जाईल. त्यानंतर तुमचे जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी वर्ग व्हायला सुरुवात होईल, म्हणजेच तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी ट्रान्सफर व्हायला सुरुवात होईल. जर आपण पाहिलं तर माननीय खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनी 30 सप्टेंबरपर्यंत सर्व महिलांना पैसे मिळाले सांगितलेले आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये 27 आणि 28 सप्टेंबरला या ठिकाणी एक निवडणूक आयोगाची जी काही टीम आहे ती महाराष्ट्र दौरा करणार आहे. त्यामुळे या तारखांच्या अगोदरच तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात. येत्या 4 ते 5 दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊन जाईल. आता बघा, पुढची महत्त्वाची जी काही अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. बघा, बहिणींना सणाचं काय मोठं गिफ्ट आहे ते आपण पाहूया. तर बघा, पुढचा सुद्धा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आपण पॉईंट टू पॉईंट बोलत असतो, संपूर्ण पॉईंट्स मी क्लिअर केलेले आहेत. बघा, तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे बहिणींना या ठिकाणी सणांचं मोठं गिफ्ट. मोठी बातमी, लाडक्या बहिणींच्या खात्यात 3 महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे. सीएम शिंदे घेणारा निर्णय. तर बघा, 3 महिन्यांचे जे काही ॲडव्हान्स पैसे ते देण्याच्या तयारीत सरकार या ठिकाणी आहे. 3 महिन्यांचे जे काही पैसे ते ॲडव्हान्स देण्याच्या तयारीत सरकार या ठिकाणी आहे. संपूर्ण माहिती काय पाहू शकता. राज्यातील लाडक्या बहिणींना आज पुन्हा एकदा गोड बातमी मिळणार आहे, कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आज 3रा हप्ता बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे. बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दररोजच अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत. आज जमा होईल, उद्या जमा होईल, परंतु अजूनपर्यंत काही जमा झालेले नाही आहेत. ठीक आहे, चेक जो आहे तो वर्ग झालेला आहे, परंतु कुठे तो अडकलेला आहे किंवा काय प्रॉब्लेम्स आहेत, तांत्रिक ज्या काही अडचणी आहेत त्या तांत्रिक अडचणी लवकरच दूर होतील आणि तुमचे जे काही पैसे ते ट्रान्सफर केले जातील. माननीय मंत्री महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांनी देखील सांगितलं होतं या महिन्याच्या शेवटच्या अगोदरच तुमच्या अकाउंटला जे काही पैसे ते डीबीटी करणार आहोत म्हणून त्यांनी सांगितलं होतं. त्यासोबतच आपण माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सांगितलं होतं कार्यक्रम एकतर नाशिकला किंवा छत्रपती संभाजीनगरला घेतला जाईल आणि ते पैसे जे ते वितरित केले जातील, परंतु त्या संदर्भाच्या पुढच्या कुठल्याही अपडेट्स आपल्याला त्या ठिकाणी ऑफिशियली पाहायला मिळत नाही. कार्यक्रमाची तारीख देखील निश्चित झालेली नाही आहे. त्यामुळे बघा, आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सणांचं जे काही मोठं गिफ्ट आहे ते बहिणीने या ठिकाणी मिळू शकतं. बघा, बहिणींना सणांचं गिफ्ट. समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व्यापक करण्याच्या तयारीत सरकार आहे. सणांच्या काळात बहिणींना एकाच वेळेस मोठी रक्कम देण्याच्या तयारीत सरकार आहे. बघा, एकाच वेळेस मोठी रक्कम का, जर आपण आता पाहिलं तर गणेशोत्सव गेला, त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी नवरात्र उत्सव सुरू होईल, नंतर नवरात्र उत्सवानंतर दिवाळी आहे लगेचच. त्यामुळे सरकार जे आहे ही जी काही रक्कम आहे ती एकाच वेळी तुम्हाला देण्याच्या तयारीमध्ये आहे. आता बघा, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3ही महिन्यांचे पैसे 19 ऑक्टोबरपर्यंत बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब बैठक घेणार असून हा निर्णय कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. तर बघा, ह्या संदर्भाची जी काही बैठक आहे जशीच होईल तशीच अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ज्या ज्या महिलांना 4,500 रुपये जे आहेत हे पाहिजे असतील ॲडव्हान्समध्ये, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 4,500 लिहून पाठवायचे आहे. संपूर्ण अपडेट्स तुम्हाला दिलेले आहे. अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.